सो वेलकम बॅक फ्रेंड्स. परत एकदा तुमचं स्वागत आहे लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराडमध्ये. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपला हा जो फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक सुरू आहे युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट, ह्याच्यामध्ये आपण थोडासा पार्ट बघितलेला आहे. कोणकोणता पार्ट बघितला आहे तर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, त्याच्या दोन टाइप्स बघितले, फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी. त्याच्यानंतर युनिट म्हणजे काय आहे, युनिटच्या रिक्वायरमेंट्स गुड युनिट होण्यासाठी कोणकोणत्या आहेत. त्याच्यानंतर युनिटचे सिम्बॉल जर लिहायचं असेल तर रूल्स कोणकोणते आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की प्रत्येक देशाची वेगवेगळ्या देशाची आपण वेगवेगळी सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप केली होती अगोदर. कोणकोणते आहेत, एफपीएस, सीजीएस आणि एमकेएस. त्याच्यानंतर एसआय सिस्टीम इनोव्हेट झाली. एसआय सिस्टीम मध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज डिफाईन केल्या गेल्या. त्या बघितल्या, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याच्यानंतर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी ऍड केल्या. काय होतं त्या, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन अँगल म्हणजे अँगल बिटवीन 2 लाईन्स आणि सॉलिड अँगल म्हणजे अँगल सबटेंडेड बाय किंवा अँगल मेड बाय एरिया. ह्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं, नवीन काहीतरी सिम्बॉल आपल्याला यूज करावे लागतात फिजिक्समध्ये रेग्युलरली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वगैरे वगैरे. तर हे जे सिम्बॉल आहेत हे सिम्बॉल थोडेसे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. बरेचसे सिम्बॉल तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा झालेले असतील तरी सुद्धा एकदा रिवाइज करूया. हा जो सिम्बॉल याला थीटा म्हणणार आहे. मी ड्रॉ कसा करायचा ते सुद्धा इकडे सांगतोय. हा थीटा असा ड्रॉ करा. ओके. त्याच्यानंतर अल्फा, अल्फा दिसतो 2 नंबरला. हा अल्फा बघा, हा अल्फा. ओके. त्याच्यानंतर दिसतोय बीटा, हा बीटा. एक मोठी लाईन काढा आणि त्याला छोटासा बीटा का. त्याच्यानंतर गॅमा दिसतोय, हा बघा गॅमा आहे. त्याच्यानंतर दिसतोय डेल्टा. डेल्टाला 2 वेगवेगळे सिम्बॉल आहेत, एक ट्रायंगल आहे किंवा तुम्ही असं वापरू शकता. हा बघा असा डेल्टा. कसा सिम्बॉल ड्रॉ केला बघा. त्याच्यानंतर म्यू, बरेच वेळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या केसमध्ये हा वापरतात म्यू, समजलं. त्याच्यानंतर लॅम्बडा. लॅम्बडा कशाशी रिलेटेड आहे तर वेवलेंथशी रिलेटेड आहे. कशाशी, वेवलेंथ. हा बघा हे 2 सिम्बॉल आहेत, ह्या दोघांना पण काय म्हणतात, ओमेगा. ओमेगा असा ड्रॉ करायचा किंवा हा असा ड्रॉ करा. ओके. त्याच्यानंतर हा बरेच वेळा सिम्बॉल तुम्ही यूज केला असेल, पाय. ओके. त्याच्यानंतर हा जो सिम्बॉल आहे, हे 2 सिम्बॉल, हे बघा या दोन्ही सिम्बॉलला एकच नाव आहे, फाय. हा असा किंवा हा असा. ओके. हा जो सिम्बॉल आहे हा नवीन सिम्बॉल आहे बघा तुमच्यासाठी, एप्सिलॉन. ओके. एप्सिलॉन. हा रो, डेन्सिटीशी बऱ्यापैकी वापरला जातो, रो, आरएचओ, रो. हा जो आहे न्यू, याला म्हणायचं न्यू, फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे, लाईटच्या फ्रिक्वेन्सीशी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड असलेला हा सिम्बॉल आहे. त्यानंतर हा सिग्मा. ओके. हा जो आहे टॉर्क साठी वापरला जातो, टाऊ. याला काय म्हणायचं, टाऊ. हा जो आहे साय. ओके. ससेप्टिबिलिटीचा, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचा सिम्बॉल आहे, हा तुम्ही बघणार आहे पुढे. आणि अप्रॉक्सिमेटली इक्वल टू जर तुम्हाला लिहायचं असेल तर असं लिहायचं. ठीक आहे. हे सगळे सिम्बॉल तुम्हाला इंट्रोड्यूस झाल्यानंतर सिम्बॉल तुम्ही लिहायचं, प्रॅक्टिस करायचं, थोडंसं म्हणायचं प्रॅक्टिस करायचं, प्रोनाउन्सिएशनचं प्रॅक्टिस करायचं, लिहायचं प्रॅक्टिस करायचं. हे सिम्बॉल फिजिक्समध्ये आपल्याला रोज वापरायचे, डेली. याच्यातलं कुठलं ना कुठलं तरी सिम्बॉल तुमच्या हाताखालून जाणारच आहे. सिम्बॉल नंतर एक मी आज ह्या लेक्चरमध्ये एक नवीन कन्सेप्ट शिकवणार आहे, जी खूप इम्पॉर्टंट आहे या युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट मध्ये. बऱ्यापैकी केसमध्ये, बऱ्यापैकी एक्झामला ह्याच्यावरती प्रॉब्लेम पडतो आणि तो आहे पॉइंट डायमेन्शन्स. कोणता पॉइंट आहे, डायमेन्शन्स. ठीक आहे. आता डायमेन्शन्स म्हणजे काय आहे ते बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पलच घेतो. मी डायरेक्ट समजा मला एरिया लिहायचा. एरियाचा फॉर्म्युला काय सांगा, लेंथ इंटू ब्रेड्थ. हा कशाचा, एरियाचा फॉर्म्युला, बरोबर. आता ह्याच्या डायमेन्शन्स लिहायच्या. डायमेन्शन्स लिहायच्या म्हणजे काय आहे तर एखादी फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट करायची, म्हणजेच डायमेन्शन्स. आणि असं लिहितो आपण बघा, एखादी फिजिकल क्वांटिटी एम एल टी, एम फॉर मास, एल फॉर लेंथ आणि टी फॉर टाइम, ह्याच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट करणं म्हणजे डायमेन्शन्स लिहिणं. आता ह्याची डेफिनेशन एक एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुम्हाला लवकर समजणार नाही. बघा काय लिहितो मी, लेंथ. लेंथला आपण काय म्हणणार आहे, एल. एल फॉर लेंथ इथे लिहून ठेवतो. एम फॉर, हे आहे मास, हे आहे लेंथ
आणि हे आहे टाइम. ओके. आता ह्या लेंथला मी काय लिहिलो, एल लिहिलो. बघा लेंथ लिहूया. ब्रेड्थ, ब्रेड्थ म्हणजे काय सांगा. ब्रेड्थ मोजता म्हणजे तुम्ही काय करणार आहे, इट इज ऑल्सो डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्स जर तुम्हाला मोजायचं तर त्याला आपण काय म्हणणार, लेंथ म्हणणार. मग तुम्ही ब्रेड्थ म्हणा, ब्रेड्थ ही सुद्धा काय झाली, लेंथच झाली. हाईट ही सुद्धा काय झाली, लेंथ झाली. रेडियस ही सुद्धा काय होणार आहे, लेंथच होणार आहे. बरोबर आहे, कारण डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंटच मोजतो रेडियस म्हणजे आपण. बरोबर. डिस्प्लेसमेंट ही सुद्धा काय, लेंथच आहे, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. ओके. मग आता ब्रेड्थ इज अगेन लेंथ. ओके. असं लिहू शकतो मी, लेंथचा एल लिहिला. लेंथला कशामध्ये रिप्रेझेंट केलं, एल इंटू ह्या पण लेंथला एल. एल इंटू एल काय झाला, एल स्क्वेअर. ओके. म्हणजेच असं लिहू शकतो आपण डायमेन्शन्स, एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कशा लिहायच्या, तर डायमेन्शन्स ऑफ एरिया असं वाचायचं. स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा आणि वाचताना कसं वाचायचं, डायमेन्शन्स ऑफ एरिया. डायमेन्शन्स ऑफ एरिया इज इक्वल टू असं लिहायचं L2. ओके. मग आता लिहिताना कसं लिहायचं, एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. वाचताना कसं वाचायचं, एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. लिहिताना कसं लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं. एरियाच्या डायमेन्शन्स काय आहेत, L2. एरियाचे डायमेन्शन्स काय आहेत, L2. ओके. आता लिहिताना रिप्रेझेंट करताना तुमच्या लक्षात आलं काय करायचंय, स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं. ओके. मग वाचताना कसं करायचं, इथे लिहून ठेवतो, एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. ओके. एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. हे असं काय करायचं, रीड करायचं. वाचताना असं वाचायचं. लक्षात आलं कसं, एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. मग मला सांगा, आपण डायमेन्शन्स नेमकं कुणाला म्हणतोय, तर हे 2 ला म्हणतो. एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ म्हणजेच ही जी आपण फंडामेंटल क्वांटिटी, एरियामध्ये कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे, लेंथ आहे. त्या फंडामेंटल क्वांटिटीची जी पॉवर आहे, त्या पॉवरला आपण काय म्हणतो, डायमेन्शन्स म्हणतो. आलं लक्षात. बघा परत एकदा, एरिया हॅव्हिंग हाऊ मच डायमेन्शन्स, 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. म्हणजे ह्या 2 ला आपण डायमेन्शन म्हणतोय. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर जी लिहिली आहे तिला आपण डायमेन्शन्स म्हणतोय. मग डेफिनेशन काय येणार आहे डायमेन्शनची, द पॉवर्स गिवन टू द फंडामेंटल क्वांटिटी in order to obtain given physical quantity. एखादी दिलेली फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीच्या किती पॉवर लिहाव्या लागतात, त्या पॉवर्सनाच काय म्हणायचं, डायमेन्शन. मग आता मला सांगा, एरियामध्ये कुणाच्या किती डायमेन्शन्स आहेत, तर आपण असं लिहू शकतो, एरियामध्ये लेंथच्या 2 डायमेन्शन्स आहेत. एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. ओके. ह्याचं दुसरं एक एक्झाम्पल बघा. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. दुसरं मी व्हॉल्यूमचं घेतो. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ओके. LBH. आता लेंथ म्हणजे काय, लेंथच आपण एल घेणार याच्यापैकी. बरोबर. ब्रेड्थ इज अगेन लेंथ, हाईट इज अगेन लेंथ. ओके. मग आता काय येणार सांगा, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, लेंथ रेस टू 3. बरोबर, L3. मग आता मला सांगा, लिहिणार कसं सांगा, व्हॉल्यूमच्या डायमेन्शन इज इक्वल टू L3. ठीक आहे. मग वाचताना कसं वाचणार तुम्ही, व्हॉल्यूम हॅव्हिंग 3 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. व्हॉल्यूम हॅव्हिंग 3 डायमेन्शन्स ऑफ लेंथ. ओके. समजलं. म्हणजे डायमेन्शन म्हणजे काय, पॉवर्स गिवन टू फंडामेंटल क्वांटिटी. मग इथं फंडामेंटल क्वांटिटी कोणती, लेंथ आहे. लेंथला किती पॉवर दिली, 3 पॉवर दिली. कशासाठी, इन ऑर्डर टू ऑब्टेन गिवन फिजिकल क्वांटिटी. इन ऑर्डर टू ऑब्टेन म्हणा किंवा रिप्रेझेंट म्हणा किंवा एक्सप्रेस म्हणा. इन ऑर्डर टू एक्सप्रेस गिवन फिजिकल क्वांटिटी. ह्या व्हॉल्यूमला एक्सप्रेस करण्यासाठी लेंथला तुम्ही किती पॉवर दिली, 3. मग ही 3 काय झाली, त्या व्हॉल्यूमची डायमेन्शन्स. ओके.
आता अजून एखादं एक्झाम्पल. त्याच्या अगोदर मी सांगेन एरिया हा कुणाचा काढला आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ. हा समजा एरिया ऑफ रेक्टँगल काढला, एरिया ऑफ रेक्टँगल काढला. हा व्हॉल्यूम कुणाचा काढला, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. हा समजा या एखाद्या रूमचा काढला. ओके, रूमचा व्हॉल्यूम. तसंच मी म्हणेन की एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कलची तुम्हाला डायमेन्शन्स काढता येईल का, बघा बरं. एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला, हे बघा. डायमेन्शन्स तुम्हाला तयार करण्याच्या अगोदर फॉर्म्युले पाठ पाहिजे. ओके, मी तुम्हाला काय करत जाईन, फॉर्म्युला देत जाईन, तुम्ही डायमेन्शन्स तयार करायचं, प्रॅक्टिस करायचं, ऍज वेल एज फॉर्म्युला सुद्धा पाठ करून ठेवायचे. एरिया ऑफ सर्कल काय आहे, एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. मग आता इथं एरियाच्या डायमेन्शन जर काढायचे आहेत आपल्याला, तर कुणाच्या डायमेन्शन्स येणार आहे तिथं, पायच्या डायमेन्शन्स इंटू आर स्क्वेअरच्या डायमेन्शन्स. ओके, आता लिहिताना कसं लिहायचं, हा जो पाय आहे, हा पाय एक व्हॅल्यू आहे 3.14, बरोबर, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, बरोबर आहे की नाही सांगा. म्हणजे ह्या पायला डायमेन्शन नसणार, ती एक व्हॅल्यू आहे ना. म्हणजेच इथे लिहून ठेवू शकतो आपण, ऑल नंबर्स does not have dimensions. ओके, ठीक आहे. आता एरियाचा काय फॉर्म्युला येणार सांगा, डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही. एरियाच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू पायची 1. ओके, m⁻0. पाय मध्ये कुठे मास आहे का, नाही. लेंथ आहे का, नाही. टाइम आहे का, नाही. म्हणजेच आपण पायला mlt मध्ये रिप्रेझेंट करू शकत नाही. आलं लक्षात. म्हणून पायचे डायमेन्शन काय येणार आहे, m⁻0, l⁻0, t⁻0 इंटू आर. आर म्हणजे काय, रेडियस. रेडियसला आपण काय कुणाच्या डायमेन्शन मानणार आहे, रेडियस मोजतोय म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट मोजतोय, म्हणजेच लेंथच्या डायमेन्शन, म्हणजे l⁻2. ओके, आता इथं काय करायचं, तर तुम्हाला बेसिक फॉर्म्युले कोणकोणते माहित असले पाहिजेत बघा. बेसिक फॉर्म्युले माहित असलं पाहिजे, a⁻b इंटू a⁻c, बरोबर. जर इथं काय सांगा, बेस सेम आहे, पाया समान असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते, a⁻b प्लस c होते. ओके, आणि दुसरा एक रूल आहे, a⁻b ब्रॅकेट c असं असेल तर कसं लिहितो आपण, a⁻b इंटू c. हे दोन फॉर्म्युले डायमेन्शनच्या केसमध्ये सारखे वापरावे लागतात. मग आता इथं बघा काय आहे, m⁻0. आता इथं काय आहे, l⁻0 आणि इथं l⁻2, बरोबर. इथं बेस काय l आहे, इथं पण बेस काय l आहे. पाया समान असेल तर घातांकाची काय होणार, बेरीज होणार, बरोबर आहे. मल्टिप्लाय आहे ना इथं, l⁻0 प्लस 2 आणि इथं काय येणार, t⁻0. म्हणजेच डायमेन्शन्स काय येणार, अगेन l⁻2. m⁻0 म्हणजे किती येते, 1 येते. कुठल्याही नंबरची l⁻0 इज इक्वल टू किती येते, 1 येते. कुठल्याही नंबरची 0 पॉवर म्हणजे आन्सर किती येतं, 1 येतं, लक्षात ठेवा. मग इथं एरियाची डायमेन्शन्स काय आली, 2 आली, बरोबर. एरिया हॅव्हिंग 2 डायमेन्शन. मग आता मगाशी एरिया कोणाचा होता, रेक्टँगलचा होता. आता एरिया कोणाचा आहे, सर्कलचा आहे. म्हणजे कुणाचाही एरिया घ्या, सगळ्याचा एरियाचे डायमेन्शन्स सेम येतात, l⁻2. इकडे व्हॉल्यूम बद्दल बोलूया. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय फॉर्म्युला, 4/3 पाय आर क्यूब. ओके, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. 4/3 नंबर, पाय डज नॉट हॅव्हिंग डायमेन्शन्स, बरोबर आहे की नाही सांगा. कारण पायला आपण mlt मास लेंथ आणि टाइम मध्ये रिप्रेझेंट करू शकत नाही. म्हणजेच ह्या दोघांना डायमेन्शन्स नाही. बरं, ह्याला कोणाच्या, आर क्यूब. आर क्यूब म्हणजे रेडियस. रेडियस म्हणजे काय सांगा मला, अगेन लेंथ आहे. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ स्फिअरच्या डायमेन्शन्स किती येणार आहेत, l⁻. म्हणजे कुठलाही व्हॉल्यूम असू दे, व्हॉल्यूम ऑफ रूम किती होता, l⁻. व्हॉल्यूम ऑफ स्फिअरच्या सुद्धा डायमेन्शन्स किती आहेत, l⁻. व्हॉल्यूम कशाचाही असू दे किंवा एरिया कशाचाही असू दे, एरिया म्हटलं का ना की डायमेन्शन्स सेम येणार, व्हॉल्यूम म्हटलं की डायमेन्शन्स सेम येणार. ओके, आता इथून पुढे मी तुम्हाला एक फिजिकल क्वांटिटी लिहून देणार आहे. त्याच्यानंतर ते फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन एक फॉर्म्युला देईन मी आणि डायमेन्शन्स तयार करायचे आहेत. एक 2-3 मी एक्झाम्पल त्याच्या अगोदर घेतो आणि मग तुम्ही सॉल्व्ह करा. बघा, 1 नंबरला मी इथं लिहून ठेवतोय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला आपण रिप्रेझेंट कशाने करतो, स्मॉल व्ही ने. कॅपिटल व्ही हा व्हॉल्यूमला रिझर्व आहे. व्हेलॉसिटी असेल तर स्मॉल व्ही. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय सांगा, डिस्प्लेसमेंट
अपॉन टाइम. ओके. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अगेन लेंथच आहे, बरोबर. डिस्प्लेसमेंट मोजतो म्हणजे आपण डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट मोजतो. मग डिस्प्लेसमेंट अगेन लेंथ म्हणजेच इथे काय येणार आहे, l⁻⁴ येणार आहे. ओके. अपॉन टाइम. टाइमची पॉवर आहे का काय इथं, नाही. डिस्प्लेसमेंटची पण पॉवर काय होती का, नाही. नसेल तर आपण काय लिहितो, 1 लिहितो. टाइम t1. ओके. आता हे काय करणार, l⁻⁴ आणि हा t जो आहे तो खाली आहे, त्याला आपण वर घेतला तर काय होईल सांगा, खालचं वर वरचं खाली केलं की पॉवरचं साईन काय होतं, बदलतं. मग मला सांगा t जो t⁻⁴ खाली होता तो वरती घेतल्यावर काय झालं, t⁻⁻⁴ आणि ह्याला रिप्रेझेंट कशामध्ये करायचं आहे, m_l_t ह्याच्यामध्ये रिप्रेझेंट करायचं आपल्याला. मग आता इथे m आहे का, नाही. नसेल तर काय लिहिणार, m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁴. दिस आर द डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी. डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी. ओके. आता दुसरं एक एक्झाम्पल, वेलोसिटीचे डायमेन्शन झाले. पुढे 2 नंबरला ऍक्सेलरेशन च्या डायमेन्शन लिहितोय आपण. ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके. आता चेंज जरी असला, लक्ष द्या इकडं, चेंज जरी असला तरी वरती येणार काय, व्हेलॉसिटी येणार आहे. व्हेलॉसिटी मधून व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट केल्यावर काय मिळणार, व्हेलॉसिटीच मिळणार आहे. किंवा व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटी ऍड केली की येणार आन्सर काय असणार, व्हेलॉसिटीच असणार. म्हणजे वरती आपल्याला डायमेन्शन्स कशाचे लिहायचे, जरी चेंज असला तरी डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. आपण खाली कशाचे डायमेन्शन्स लिहायचे, डायमेन्शन्स ऑफ टाइम. ओके. आता डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी तुम्ही वरती डेव्हलप केलेले किती एक सांगा, m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁴. ओके. अपॉन डायमेन्शन्स ऑफ टाइम t⁻⁴. आता हा t⁻⁴ वरती घेतला काय ना सांगा, ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स आहे. ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स येणार m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁴ आणि हा जो t⁻⁴ आहे अगेन वरती घेतला, मी तुम्हाला अगोदर सांगितलं खालचं वर किंवा वरचं खाली, म्हणजेच डिनॉमिनेटर मधला पार्ट न्यूमरेटर मध्ये किंवा न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर मध्ये घेताना पॉवरचं साइन काय करायचं, चेंज करायचं. ओके. मग t⁻⁴ आहे वरती गेल्यावर काय होणार, t⁻⁻⁴. आता इथं बघा, आहे असं ठेवून चालणार नाही, आपल्याला एकच mlt मध्ये घ्यायचं. इथं टी ची पॉवर आहे, इथं पण टी ची पॉवर आहे, आपण एकच कंबाईन करू. m⁻⁴ l⁻⁴ आणि इथे काय येणार आहे, पाय समान टी मल्टिप्लाय, बरोबर आहे का नाही सांगा. t⁻⁻⁴ इंटू t⁻⁻⁴ किती होणार, t⁻⁻2 होणार. ओके. पाया समान असलं की घातांकाची काय करायची, बेरीज करायची. लक्षात आलं. मग ह्या ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन झाल्या. त्याच्यानंतर बघा फोर्स घेतो मी, थर्ड फिजिकल क्वांटिटी फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मा. फोर्स इज इक्वल टू मा. फोर्स इज इक्वल टू मा. आता येणार काय सांगा, फोर्सच्या डायमेन्शन्स लिहिताना मासच्या डायमेन्शन्स येणार आहेत आणि ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स येणार आहेत. ओके. मासच्या डायमेन्शन्स काय असणार, m1, बरोबर आहे की नाही. मासच्या डायमेन्शन्स काय असणार, m1, कारण आपल्याला सगळ्या डायमेन्शन्स mlt मध्ये रिप्रेझेंट करायचे. ऍक्सेलरेशनचे आपण वरती फॉर्म केले, m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻2. कसं येणार सांगा, इथं बघा m⁻⁴ आहे, इथं m⁻⁴ आहे, बरोबर. आणि मल्टिप्लिकेशन आहे बघा. जर पाया समान असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. 1 + 0 1 l⁻⁴ t⁻⁻2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. ओके. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 4 नंबरला प्रेशर. प्रेशरचा काय फॉर्म्युला आहे, फोर्स अपॉन एरिया. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. बघा मग आता काय लिहिणार, वरती डायमेन्शन्स कशाच्या, फोर्सच्या, आणि खाली डायमेन्शन्स कशाच्या येणार आहेत, एरियाच्या. आता फोर्सच्या डायमेन्शन्स काय कॅल्क्युलेट केलेत आपण, m1 l1 t-2 अपॉन एरियाच्या डायमेन्शन्स काय आहेत आपल्याला माहित आहे, l2. ओके. आता हे l2 वरती घेतलं काय होणार, l-2 होणार. म्हणजे m1 l1 t-2 आणि हे काय होणार, l-2, बरोबर. आता इथं बघा मल्टिप्लिकेशन आहे, हा ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे म्हटल्यानंतर काय होणार आहे, पाया समान, एल ला एल ने मल्टिप्लाय करायचं, l⁻⁴ इंटू l⁻⁻2. पाया समान असेल तर घातांकांची काय होते, बेरीज होते. म्हणजेच m⁻⁴ l⁻⁴ 1 - 2 -1 t-2. हे कशाचे डायमेन्शन झाले, प्रेशरचे. ओके. आता
तुम्हाला मी काही फिजिकल क्वांटिटी देतोय आणि त्याचे फॉर्म्युले देतोय. तुम्ही काय करायचं आहे ते होमवर्कला ट्राय करायचं आहे. प्रेशर झालं, त्याच्यानंतर वर्क इज इक्वल टू, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर 6 आहे वर्क झाल्यानंतर डेन्सिटी. डेन्सिटीला सिम्बॉल कुठला आहे आपण आता बघितलं, रो हा डेन्सिटीचा सिम्बॉल. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. 7 अजून तुम्ही कोणता घेऊ शकता. प्रेशर झाला, मोमेंटम, लिनियर मोमेंटम घ्या. लिनियर मोमेंटम, एखादी बॉडी किंवा पार्टिकल लिनियर मोशन परफॉर्म करत असेल तर लिनियर मोमेंटम, त्याचा सिम्बॉल आहे पी. त्याचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर 8 नंबरचा घ्या, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय फॉर्म्युला आहे, 1/2 mv². आता परत इथं हाफ आलाय बघा. हाफ हा एक नंबर आहे बरोबर, आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला नंबरला डायमेन्शन्स नसतात. पुढे 9 नंबरला येणार आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, mgh. वेअर इथं जी म्हणजे काय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लक्षात घ्या. आता मग जीच्या डायमेन्शन्स काय लिहिणार, ऍक्सेलरेशनच आहे. कसलंही असू दे ते काय आहे, ऍक्सेलरेशन आहे. म्हणजेच जीच्या डायमेन्शन्स म्हणजेच कुणाच्या डायमेन्शन्स येणार आहेत, ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स घ्यायच्या. ओके. मासच्या डायमेन्शन्स तुम्हाला माहिती आहे m1. h हाईट, हाईट म्हणजेच कुणाच्या डायमेन्शन्स, लेंथच्या डायमेन्शन्स येणार आहेत. त्याच्यानंतर अजून बघा 10 नंबरला कायनेटिक एनर्जी झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली. पॉवर, पॉवरचा काय फॉर्म्युला आहे रे, वर्क अपॉन टाइम. ओके, वर्क अपॉन टाइम. ओके. आता 1 2 3 4 5 6 ह्या 6 फिजिकल क्वांटिटीच्या तुम्हाला आजच्या होमवर्कमध्ये डायमेन्शन्स लिहायचे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अगोदर चेक करू की ह्या 6 फिजिकल क्वांटिटीच्या तुम्ही डायमेन्शन ज्या लिहिल्यात प्रॉपर लिहिल्यात का, आणि मग पुढचे अजून तुम्हाला ऍडिशनल फॉर्म्युले देईन, त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युला आपण तयार करूया. ओके.